Students, now we will solve numericals as well as some theory questions from exercise. So here this is the question 2 and sub question is 2. The sub question number 2 and 1 आपण already solve केला. What is the question? What are the dimensions of quantity L into square root of L by G, where L being a length and G is the acceleration due to gravity. So here we have to write here this from exercise the dimensions of this quantity. Now let this quantity be y. आपण ह्या जी quantity ह्याला आपण काय म्हणू y. Therefore y equal to काय येणार L into square root of L upon G. Therefore L as it is, square root म्हणजे पॉवर किती असतो हाफ. Therefore L upon G raised to power half. But acceleration due to gravity बरं काय असतं distance upon time square. Therefore we get y is equal to L as it is here, and this L अपॉन इथं काय येणार मग ह्या ठिकाणी जी बरोबर काय येणार म्हणजे L अपॉन टाइम स्क्वेअर आणि पूर्ण ह्या ब्रॅकेटचा पॉवर काय येणार इथं हे हाफ. Now this L get cancel. Now to divide this numerator by this L upon time square, to multiply it by time square. Therefore this y equal to L into time square and हवाचा power half. बघा काय काय केलं आपण ह्या जी क्वांटिटीचे आपले डायमेन्शन्स काढले तर आपण y कन्सिडर केलं. Then this square root म्हणजे पॉवर किती असतो हाफ, बट acceleration due to gravity is equal to distance म्हणजे length upon time square. Therefore substitute this value of G here. Therefore L into L here again, and this G equal to L upon time square this, and पूर्ण ब्रॅकेटचा पॉवर इथं हा हाफ as it is, and therefore L as it is into this L get cancel म्हणजे आपलं काय मिळतं मग टाइम स्क्वेअर इज टू पॉवर हाफ म्हणजे काय येणार मग हे. therefore y is equal to इथं आता दोघांचं काय प्रॉडक्ट ऑफ द इंडायसिस घातांकाचा गुणाकार, इथे दोन दोन कॅन्सल होणार म्हणजे फक्त काय होतो टाइम L into time. Therefore the dimensions of the given quantity y are L raised to 1 time raised to 1. इथं मास वगैरे काही नाही. Therefore the dimensions of given quantity are 1 in length, 1 in time. काय काय केलं आपण मग पहिल्यांदा आधी हे आपण हे सिम्प्लिफाय केलं आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर प्रत्येक क्वांटिटीचे आपण इथं डायमेन्शन्स लिहिले. ओके. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज हियर. Now this is question number 3.1. This is the numerical part now. Now we have to study the numerical part. What is this? The masses of the two bodies are measured to be kg and this is. So what is the total mass and error in it? आता ज्यावेळेस तुम्हाला एखादी फिजिकल क्वांटिटी या फॉर्ममध्ये दिली असती, इट इज 15.7 प्लस ऑर मायनस 0.2, तर हा असतो त्याच्यामधला हा ॲब्सोल्यूट एरर. दिस ऑल्सो ॲब्सोल्यूट एरर इन द सेकंड मास. आपण इथं आता काय करू आपण व्हॉट इज गिवन ते लिहू आपण. आपले दोन मास दोन ऑब्जेक्टचा आपल्या इथं मास दिले म्हणजे एकाला आपण M1 म्हणून दुसऱ्याला काय म्हणू आपण M2. काय येणार मग गिवन मास M1 इक्वल टू 15.7 kg अँड हिअर डेल्टा M म्हणजे ॲब्सोल्यूट एरर इन मास M1 किती दिला आहे प्लस ऑर मायनस 0.2. सिमिलरली मास M2 किती येणार 27.3 kg अँड दिस इज द ॲब्सोल्यूट एरर इन द मास 2. Now let M be the total mass जे आपल्याला विचारले. सो टोटल मास बरोबर काय येणार मग M1 प्लस M2. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ M1 अँड दिस M2. M1 अँड M2 ची व्हॅल्यू पुट करा आणि ह्यांचं ॲडिशन काय येतं मग एवढं येते ह्या ठिकाणी 43 यायला पाहिजे इथं. किती यायला पाहिजे 43 kg बरं का. चुकून काय झालं इथं 43 kg. नाव डेल्टा M दॅट इज द एरर ते दिले आहे बघा. डेल्टा M इज द एरर इन द टोटल मास. आता इथं काय दिलं आहे आपण काल आपण मागच्या ह्याच्यामध्ये आपण 3 केसेस बघितल्या होत्या. ॲडिशन अँड सबट्रॅक्शनसाठी काय करतो वी ॲड द ॲब्सोल्यूट एरर. मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजनसाठी काय करतो वी ॲड द रिलेटिव्ह एरर्स. अँड फॉर पॉवरचं असं काय करतो आपण n टाइम्स रिलेटिव्ह एरर घेतो या ठिकाणी. सो हिअर इट इज ए ॲडिशन. हिअर इट इज ए ॲडिशन. Therefore we add the relative errors. म्हणजे काय येणार मग therefore error in the result that is total mass is equal to दोघांचे ॲडिशन घ्यायचं या ठिकाणी.
इथं प्लस और मायनस एम आपण काय काढलं, इथं प्लस और मायनस कॉमन काढलं आणि डेल्टा M1 आणि डेल्टा M2ची व्हॅल्यू इथं भरली. दॅट इज 0.2 अँड 0.3. हे प्लस और मायनस आपण इथं कॉमन काढलं, म्हणजे काय येणार आन्सर मग प्लस और मायनस 0.5 kg. सो दिस इज द एरर इन द टोटल मास अँड दिस इज द टोटल मास. तर फायनल आन्सर किती असणार मग, दिस 43 प्लस और मायनस 0.5 kg एवढा असणार. नेक्स्ट प्रॉब्लेम, क्वेश्चन नंबर 3, सब क्वेश्चन नंबर 2. What is this here? The distance traveled by an object in time 100 plus or minus 1 second is 5.2 plus or minus 0.1 meter. What is the speed of object and error in it? म्हणजे error in speed. बघा काय काय दिलं आपल्याला पाहिजे, इथं टाईम दिला आहे हा. ह्याच्यापैकी हा प्लस और मायनस म्हणजे काय असतो, एरर इन टाईम, अँड दिस इज द गिवन टाईम. व्हॉट इज दिस, दिस इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज 5.2 आणि ह्याच्यामध्ये एरर किती आला आपला, हा 0.1 मीटर. सो आपण व्हॉट इज गिवन आपण लिहू पाहिजे. व्हॉट इज गिवन, टाईम टी 100 सेकंद, एरर इन टाईम दॅट इज डेल्टा टी किती दिला इथं आपल्याला प्लस और मायनस 1. डिस्टन्स किंवा किती दिलं आपल्या इथं 5.2 मीटर अँड एरर इन डिस्प्लेसमेंट डेल्टा एस किती दिलं आपल्याला प्लस और मायनस 0.1 मीटर. नाउ यू नो दॅट स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड द स्पीड. आपल्याला काय करायचं, आधी पहिल्यांदा आपल्याला स्पीड काढायची. व्हॉट इज द स्पीड, द स्पीड इज इक्वल टू काय असतं, डिस्टन्स अपॉन टाईम. व्हॉट इज डिस्टन्स, येस 5.2 मीटर अँड व्हॉट इज टाईम 100. 100ने डिवाइड करायचं म्हणजे किती झिरो आहेत, 2. हा जो डेसिमल पॉईंट आहे तो 2 डिजिटनं लेफ्ट साईडला शिफ्ट करायचं, म्हणजे काय येणार मग 0.052 मीटर पर सेकंड. ॲन्सर मस्ट बी रिटर्न, फायनल ॲन्सर मस्ट बी रिटर्न विथ प्रॉपर युनिट. इथं प्रॉपर युनिट लिहायचं आहे ठिकाणी 0.052 मीटर पर सेकंड. सो दिस इज द स्पीड. नाउ हिअर वी हॅव टू फाइंड अगेन द एरर इन स्पीड. आता इथं बघा स्पीड इज अ रेशो ऑफ डिस्टन्स अपॉन टाईम. आता कोणती केस आहे मग, आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितल्या प्रकारे कोणती केस येणार आहे, फर्स्ट, सेकंड और थर्ड. इट इज द सेकंड केस. दॅट इज व्हेन द रिझल्टंट क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड ॲज प्रॉडक्ट ऑर डिव्हिजन, देन काय असतं मग रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू काय असतं, सम ऑफ द रिलेटिव्ह एरर्स इन दीज टू क्वांटिटीज. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनसाठी एकच आहे. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन काय असतं मग, रिलेटिव्ह एरर इन द रिझल्ट दॅट इज स्पीड इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर in the two quantities which are either multiplied or which are either in division. त्यामुळे इथं आपल्याला काय लिहिता येईल मग, therefore relative error in speed is that is delta v upon v, that is relative error in speed is equal to relative error in distance plus relative error in the time. So using the case 2 इथे लिहिले बघा, using the case 2 in estimation of error that is division साठी आहे. Therefore delta v upon v equal to what is delta s, delta s is 0.1 here and s is 5.2 plus delta t किती इथं 1 upon t किती इथं 100 सेकंड. So after simplifying this we get relative error in speed is 0.029. आता इथं रिलेटिव्ह एरर हा रेशो, इट इज रेशो ऑफ टू सिमिलर क्वांटिटी, तेव्हा इथे ह्याला युनिट नसतं. आपल्या टेक्स्टबुकमध्ये ह्याला इथे युनिट दिलं आहे ॲन्सरला, ते चुकीचं आहे. इथं युनिट येत नाही, कारण काय, इट इज रेशो ऑफ टू सिमिलर क्वांटिटी. वरचं युनिट आणि खालची क्वांटिटी काय सेम आहे, त्यामुळे दोघांचं युनिट काय होणार, कॅन्सल. त्यामुळे कुठल्याही रिलेटिव्ह एररला हा युनिट हे नसतं. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या मागच्या 2 केसमधला फरक काय ते. मागच्या केसमध्ये आपला जो रिझल्टंट क्वांटिटी होती इट वॉज ए सम ऑफ टू क्वांटिटीज. आता ह्याच्यामध्ये आपली जी रिझल्टंट क्वांटिटी इट इज ए रेशो और इट इज ए डिव्हिजन हिअर. त्यामुळे दोन्ही केसमध्ये आपल्याला रिझल्टमधला जो आपला एरर काढायचा आहे हा 2 वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळा फॉर्म्युला यूज करून काढला पाहिजे. इथं आपण फक्त डायरेक्ट आपण इथे एरर काढला ह्या ठिकाणी बाय ॲडिंग द ॲब्सोल्यूट एरर. इथं आपण रिलेटिव्ह एरर काढला ह्या ठिकाणी, लक्षात घ्या ह्या ठिकाणी. मग म्हणजे मागच्या केसमध्ये इथं आपलं जो आलं हा एरर त्याला युनिट होतं, रिलेटिव्ह एररला युनिट असत नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नोट करत चला. नाव क्वेश्चन नंबर 3 मधला सब क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतो हा, ॲन इलेक्ट्रॉन विथ चार्ज E
enters a uniform magnetic field B bar with a velocity V bar. Also, the velocity is perpendicular to the magnetic field. The force on the charge is given by this formula, F is equal to BeV. Obtain the dimensions of B bar. लक्ष घ्या, जसं इलेक्ट्रिक फील्ड असतं तसं काय असतं हे मॅग्नेटिक फील्ड, आणि त्या मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ असते, त्याची जी पॉवर असते, क्षमता असते, इट इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ दिस वेक्टर क्वांटिटी दॅट इज called as magnetic induction. Its symbol is B bar. So here it enters, it म्हणजे electron that charge with in a uniform magnetic field of strength B bar with a velocity V bar. कारण हे दोन्ही वेक्टर क्वांटिटी दा आपल्या पुढचा टॉपिक तोच बघायचा आपल्याला. The velocity is perpendicular to the magnetic field. The force on the charge is given by this formula, and therefore by using that formula we have to obtain the dimensions of magnetic field B bar. But what is given? F bar, magnitude of F bar is equal to this, simply F. तुम्ही हा बार काढून टाकला तर मॉड्युलस लिहायची गरज नाही, to indicate magnitude. Therefore F is equal to BeV. आपल्याला कोणाचे डायमेन्शन्स काढायचे आहेत? मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन B चे. Therefore B इक्वल टू काय येणार? मग हे ह्या दोन्ही क्वांटिटीकडे डिनॉमिनेटर येणार, F अपॉन EV. And therefore the dimensions of B are dimensions of force upon dimensions of charge into dimensions of velocity V. फोर्सचे आपण डायमेन्शन आपल्याला माहिती आहेत, त्यामुळे आता इलेक्ट्रिक करंटवर काय असतं? चार्ज अपॉन टाईम. देअरफॉर चार्ज इक्वल टू काय येणार? मग इलेक्ट्रिक करंट इंटू टाईम. सो दिस इज करंट इंटू टाईम. आणि आपल्या स्पीडचे आपल्या डायमेन्शन माहिती, त्यामुळे आपण आय ठेवू या ठिकाणी. ह्या दोन क्वांटिटीचे आपल्या डायमेन्शन्स आपल्याला माहिती आहेत, आपण अशा आयस दिल्या ठिकाणी. सो राईट द डायमेन्शन्स ऑफ फोर्स हिअर, 1 in length, 1 in mass, minus 2 in time. Current I1, time 1 in time. आणि velocityचे किंवा स्पीडचे डायमेन्शन काय असतात? ते 1 in length minus 1 in time. हे डायमेन्शन्स आपण पुढच्या स्टेपमध्ये ॲश दिले. तर आता यांचं इथं ज्यांचा बेस सेम आहे त्यांचा इंडायसेसचा सम घ्यायचा. मग काय ना इथं मग 1 in length, इथं ह्या दोघांचा बेस सेम आहे टी, एकाचा पॉवर प्लस आहे दुसऱ्याचा पॉवर मायनस, दॅट गेट कॅन्सल. त्यामुळे काय ना T⁻0 काही लिहायची गरज नाही. आणि काय ना इथं I⁻, आता हे डिनॉमिनेटर वर गेलं तर ह्याचा पॉवर काय ना प्लसचा मायनस. पुढच्या स्टेपला काय करणार आपण? ज्यांचा बेस सेम आहे त्यांचा परत इंडायसेसचा सम घ्यायचा. ह्या दोघांचा बेस सेम आहे L, या दोघांचा इंडायसेसचा सम +1 - 1 0. सो 0 in लेंथ, देन 1 in मास, -2 आणि इथं किती आहे? -1, -2 - 3 दॅट इज -3. आणि इथं काय येणार परत हे I⁻⁻1. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. काय डायमेन्शन? 0 in लेंथ, 1 in मास, -1 in करंट I. काय काय स्टेप्स बघा. ज्या फिजिकल क्वांटिटीचे आपल्या डायमेन्शन विचारते त्यासाठी पहिल्यांदा फॉर्म्युला लिहा. नंतर राईट हँड साईडला तुम्हाला ज्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स माहिती आहेत त्यांच्यामध्ये काहीच बदल करू नका. जसं आपल्या फोर्स आणि स्पीडचे डायमेन्शन माहिती आहेत, आपल्याला चार्जचे डायमेन्शन माहीत नाही. देअरफॉर त्या काय करा? मग एक्सप्रेस दिस चार्ज इन टर्म्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज दॅट इज करंट अँड टाईम. बाकी हे दोन आपण क्वांटिटी ॲश दिले. देन द राईट द डायमेन्शन्स ऑफ ईच क्वांटिटी ऑन द राईट हँड साईड. प्रत्येकाचे डायमेन्शन्स आपण इथे लिहिले. नंतर आपण ह्या स्टेपला काय केलं? पुढच्या स्टेपला हे न्यूमरेटर आहे असंच लिहिला, आणि डिनॉमिनेटरमध्ये ज्यांचा बेस सेम आहे त्यांचं आपण इंडायसेसचं ॲडिशन केलं. इथं टी आणि टी, इथं ह्या दोघांचा बेस काय इथं सेम, त्यांचं काय आलं सम +1 आणि -1 0. देअरफॉर T⁻0 आपण काहीच लिहिलं नाही. अजून आपण काय केलं या ठिकाणी? ही जी क्वांटिटी आहे डिनॉमिनेटरची हे आपण न्यूमरेटरमध्ये घेतली. त्यामुळे काय येणार आहे? +1 वरांत काय झाले? -1. आणि करंट 1चं काय झालं? पण आहे पॉवर काय झाला? ह्याचा -1. परत आपण काय केलं? ज्यांचा बेस सेम आहे त्यांचा इंडायसेसचा सम घेतला. 1 + 1 आणि -1 0. सो L⁻0, M⁻1 ॲज इट इज, T⁻2 ॲज इट इज, आणि करंट I⁻1. थँक्यू.